मीनल कविश्वर, डॉग थेरपिस्ट. या पुस्तकात एक आड एक अशी प्रकरणं मांडली आहेत. यामध्ये एक प्रकरण पेट पॅरेंट्सचं आणि दुसरं कुत्र्यांसाठी काम करणारे प्रोफेशनल्स. कुत्र्याचा उपयोग माणूस कसा करून घेतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे डॉग थेरपी. मीनल कविश्वर ही डॉग थेरपिस्ट आहे. ह्युमन आणि ॲनिमल रिलेशनशिप हा तिचा अभ्यासाचा विषय आहे. त्याला अँथ्रोझोलॉजी असं म्हणतात. त्या अंतर्गत डॉग थेरपी हा विषय येतो. तिची मुलाखत घ्यायला गेले होते. हा एक विलक्षण अनुभव होता. कुत्र्यासारखा एखादा पेट आणि त्याचा मालक यांच्यातलं नातं कसं असावं याविषयी मीनलनं बोलायला सुरुवात केली. या अभ्यासांतर्गत माणूस आणि प्राणी यांच्या नात्याचे विविध पैलू विचारात घेतले जातात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून नक्की प्राण्यांचा उपयोग माणसाला कसा होतो याचा अभ्यास केला जातो. इथे प्राणी म्हणजे अर्थातच पाळीव प्राणी, पेट. सर्वप्रथम कुत्रा या पेटचा विचार करूया. 2 उदाहरणं देते. कुत्र्याशी खेळल्यावर आपलं बीपी कमी होतं. म्हणजे नक्की काय होतं तर मन शांत होतं आणि आपसुकच शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. कुत्रा पाळायचा म्हणजे त्याला फिरायला नेणं अपरिहार्य असतं. अर्थातच त्यामुळे मालकालाही व्यायाम होतो. अभ्यास दोन्ही बाजूनी होतो. मालक आणि त्याचा पेट, त्यांचं नातं, उभयपक्षी झालेला उपयोग, शारीरिक मानसिक फायदे हे सगळं लक्षात घेतलं जातं. आपल्या संस्कृतीतही प्राणी नेहमीच आपल्याशी निगडीत असतात. आपल्या देवादिकांची वाहनं अनेक प्राणीच असलेली आपण पाहिली आहेत. प्राणी आपल्या कल्चरमध्ये सामावलेले आहेत. मीनलचं म्हणणं ऐकताना मला आठवण झाली वारली चित्रांची. वारली या आदिवासी लोकांच्या चित्रांमध्ये प्राणी माणसांच्या बरोबरीनं चितारलेले असतात. आजूबाजूला वावरणारे साप, किडे, मुंग्या, अगदी डास सुद्धा. मीनल पुढे सांगू लागली, अशा या मोठ्या विषयाचा एक छोटा भाग म्हणजे डॉग थेरपी. या थेरपीसाठी आम्ही जे कुत्रे वापरतो ते आपापल्या घरी त्यांच्या कुटुंबात राहतात. फक्त त्यांना ट्रेनिंग दिलेलं असतं आणि गरज असेल तेव्हा आमच्या थेरपिस्ट बरोबर ते क्लायंटकडे जातात. एखाद्या वर्किंग प्रोफेशनल सारखे ते येतात आणि सेशन झाल्यावर परत घरी जातात. मीनल सांगत होती, फिजिओथेरपिस्ट, मेंटोफिजिकल थेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, डेंटिस्ट, प्ले थेरपिस्ट, नर्सेस, सोशल वर्कर्स असे अनेक आपल्या ट्रीटमेंटच्या दरम्यान प्राण्यांचा वापर करतात. त्याला ॲनिमल थेरपी असं म्हणतात. नुसतं आपल्या घरातल्या पेटला किंवा घरगुती ट्रेंड कुत्र्याला शाळेत किंवा अन्य ठिकाणी घेऊन जाणं, मुलांनी त्याच्याशी खेळणं ही थेरपी नाही. ही फक्त ॲक्टिव्हिटी आहे. कुत्र्यांना वाचनालयातही घेऊन जातात आणि मुलांना त्या कुत्र्यांना वाचून दाखवायला सांगतात. मुलांना अर्थातच खूप मजा वाटते. त्यांचा बुजरेपणा, भीती गळून पडते. आत्मविश्वास वाढतो. वाचता वाचता कुत्र्याला कुरवाळायला मिळतं. त्यामुळे खूप फायदा होतो. पण पुन्हा सांगायचं झाल्यास ही झाली ॲक्टिव्हिटी, थेरपी नाही. असं होय, मग थेरपी कशी असते या माझ्या प्रश्नावर मीनलचं उत्तर. थेरपी ही प्रशिक्षित थेरपिस्टच्या सान्निध्यात केली जाते. विशिष्ट ध्येय ठरवलं जातं आणि एक एक करून त्याच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर असलेला पेशंट. ही मुलं एका जागी स्थिर बसू शकत नाहीत, डोळ्याला डोळा भिडवू शकत नाहीत, एकाग्र होऊ शकत नाहीत, विषयाला धरून बोलू शकत नाहीत, शांत बसू शकत नाहीत. अशा केसमध्ये आधी हे सगळं आयडेंटिफाय केलं जातं आणि मग एकेका गोष्टीवर काम केलं जातं. एकाग्रता व नजरेला नजर देणं यात कुत्र्याचा खूप उपयोग होतो. त्याच्या आश्वासक सान्निध्यामुळे मुलाला एक प्रकारचं प्रोत्साहन मिळतं.
सतत प्रयत्न केल्यानंतर ते मूल आपोआप कुत्र्याकडे लक्ष द्यायला लागतं, नजरेला नजर भिडवू लागतं आणि सुधारणा होते. त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी करायला सांगून ते सातत्य टिकवलं जातं. कुत्र्याचा स्पर्श, त्याचा रिस्पॉन्स यामुळे दोघांमधले बंध घट्ट होतात आणि मग ते मूल कुत्र्यासाठी म्हणून अनेक गोष्टी करू लागतं. थेरपिस्ट या विषयाला एक विविक्षित दिशा देतो आणि अपेक्षित बदल घडवून आणतो. एक एक करून त्या मुलाचे प्रॉब्लेम्स सोडवत जातो. कुत्रा उपचारादरम्यान सतत त्यांच्याबरोबर असतो, किंबहुना त्याच्या माध्यमातूनच हे सगळं साध्य केलं जातं. इथे कुत्रा हा फक्त प्रॉप नाहीये, तर तो एक ऍक्टिव्ह घटक आहे. कसं ते सांगते. खेळता खेळता मध्येच तो मुलगा उठतो आणि खिडकीजवळ जाऊन बाहेर बघत बसतो. आईनं किंवा अन्य कोणीही त्याला बोलवलं, हाक मारली तरी फार परिणाम होत नाही. अशा वेळी कुत्रा त्याच्याकडे जाऊन त्याला नाकानं ढोसतो आणि बॉल त्याच्यासमोर नेऊन टाकतो. विचलित झालेलं त्या मुलाचं चित्त खेळाकडे पुन्हा वळतं, अगदी नकळत आणि अगदी आनंदानं. मिनल डॉग थेरपी यासंबंधी अतिशय सखोल अशी माहिती देत होती. थेरपी डॉग्सची निवड अत्यंत काळजीपूर्वक केली जाते. 100 कुत्रे पाहिले तर फक्त 10च निवडले जातात. थेरपी डॉगची एक विशिष्ट मानसिकता असावी लागते. त्याला त्याची भूमिका समजते. थेरपिस्टला सारखी आठवण करून द्यावी लागत नाही. पोलीस डॉगना सतत कमांड्स द्याव्या लागतात, पण थेरपी डॉग्सना तसं करावं लागत नाही. त्यांना आपल्या भावना आपोआप समजतात. थेरपी डॉग्स स्वतः विचार करतात आणि त्याप्रमाणे कृतीही करतात. माणसाच्या भावना दिसत नाहीत, त्यामुळे सूचना किंवा आज्ञा मिळेपर्यंत जर थेरपी डॉग थांबला तर इप्सित साध्य होणार नाही. कुत्र्यांना माणसांच्या भावना अगदी बारकाव्यानं समजतात. आपण प्रत्यक्ष रडायला लागायच्या अगोदर त्याला समजतं की काहीतरी बिनसलंय, कारण भावना म्हणजे आपल्यात होत असलेले बायोकेमिकल बदल आणि हार्मोनल सिक्रिशन्स. त्याचा गंध कुत्र्याला जाणवतो, म्हणून तर कुत्रा आपल्या जवळ येऊन आपला वास घेतो. त्या वासातून आपली बरीच माहिती त्याला समजते. आपल्या भावनांची कल्पना येते. आपण खुश आहोत की दुःखी आहोत की घाबरलेले आहोत हे जाणण्यासाठी तो आपल्या जवळ येऊन आपला वास घेण्याचा प्रयत्न करतो. आणि घाबरणारा माणूस त्याला अधिक घाबरतो. काही माणसांना व्यक्त होता येत नाही. उदाहरणार्थ ऑटिझम किंवा डिप्रेशनमध्ये असलेली व्यक्ती. इथे थेरपी डॉग एखाद्या रडारसारखं काम करतो. त्याचा रिस्पॉन्स डिकोड करण्याचं ट्रेनिंग थेरपिस्टला दिलेलं असतं. कारण लक्षात घ्या, हे सगळं मूक संभाषण आहे. ते जाणून घेणं म्हणजे शिक्षणाचा एक भाग आहे. कुत्र्याचा ॲक्टिव्ह रोल, थेरपिस्टचं डिकोड करणं आणि त्याप्रमाणे पुढे जाणं हा जणू या उपचार पद्धतीचा एक त्रिकोण आहे. यामध्ये कुत्र्याचा रोल असतो थेरपिस्ट आणि पेशंट यांना कनेक्ट करणं, जोडणं. परिणाम साधण्यासाठी ते फार गरजेचं असतं. प्ले थेरपीमध्ये खेळणी वापरली जातात. फिजिओथेरपीमध्ये काही साधनं वापरली जातात. खेळण्याना किंवा साधनांना व्यक्त होता येत नाही. काउन्सिलिंगमध्ये फक्त पेशंट आणि काउन्सिलर, तिसरं काहीही माध्यम नाही. 2 वे कम्युनिकेशन. डॉग थेरपीमध्ये मात्र पेशंट, कुत्रा आणि थेरपिस्ट असे तिघे मिळून निष्कर्षाला पोचतात. एक सक्सेस स्टोरी. जन्मताच हृदयदोष आणि डाऊन सिंड्रोम असलेला एक मुलगा होता. त्याची ओपन हार्ट सर्जरी झालेली होती. वाढ खुंटलेली होती. या मुलाला आपण जय म्हणूया. 3.5 वर्षाचा होऊनही त्याला चालता येत नव्हतं. याची केस मिनलकडे आली. त्याच बिल्डिंगमध्ये जिनी म्हणून एक कुत्री होती. तिला मिनल थेरपी डॉग म्हणून ट्रेन करत होती. त्या कुटुंबाकडूनच मिनलला जयकडे पाठवण्यात आलं. मुलगा चालत नव्हता. त्याच्या कमरेखालचं शरीर तसं व्यवस्थित होतं, पण अपेक्षित प्रगती तो करत नव्हता. अनेक महिने फिजिओथेरपी चालू होती. फिजिओथेरपिस्टच्या म्हणण्याप्रमाणे तिचं सर्व काही करून झालेलं होतं, पण पडण्याची भीती निर्माण झाल्यानं तो प्रयत्नच करत नव्हता. मुलं अगदी लहान असतात
तेव्हा त्यांच्यामध्ये अशी भीती नसते, पण जसजशी ती मोठी होतात तशी भीती वाढू लागते. तसं त्याचं काहीसं झालेलं होतं. तो 6 महिन्यात चालेल, 1 वर्षात चालेल की 3 वर्ष लागतील हे कोणालाच सांगता येत नव्हतं. त्यानं स्वतः तसा निश्चय करेपर्यंत ते साध्य होणार नव्हतं. काम जरा अवघड होतं. त्याला एक्स्ट्रा पुश द्यायची गरज होती. म्हणून मग त्याची जिनी बरोबर सेशन्स सुरू झाली. जिनी त्याच्याच बिल्डिंगमध्ये राहत होती. तो तिला ओळखत होता आणि मीनल तिला ट्रेन करायला आठवड्यातून 3 दिवस जात होती. सेशन्स सुरू झाली. पहिले काही दिवस फक्त ओळख आणि उभयतांमध्ये एक बंध निर्माण करणं हा उद्देश होता. यासाठी कुत्र्याला आमिष दाखवावं लागतं, काहीतरी खाऊ द्यावा लागतो. त्याला ट्रीट्स असं म्हणतात, बिस्किटांसारखं काहीतरी. पण इथे मिनलनं बिस्किटांऐवजी चुरमुरे निवडले, कारण एकतर जास्त बिस्किटं खाऊन जिनीचं पोट बिघडलं असतं आणि जयला बारीक वस्तू उचलता याव्यात हाही उद्देश होता. जयला जाड चष्मा होता. त्याची मोटर स्किल्स ही तितकीशी विकसित झालेली नव्हती. तेव्हा त्यालाही मदत व्हायला हवी होती. उभयतांमध्ये बॉन्ड निर्माण होण्यासाठी खाऊ घालणं, कुत्र्याचे लाड करणं, त्याच्याशी खेळणं अशा ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात. ते सुरू झालं. जिनीलाही ट्रेनिंग दिलं होतं, त्यामुळे ती त्याच्या भावना स्पष्टपणे जाणून घेत होती. शांतपणे तीही त्याच्यासमोर बसत असे. हळूहळू त्याचं जिनीवर प्रेम बसलं. त्यानंतर पुढची पायरी म्हणजे जिनीला सोफ्यावर ठेवलं जाऊ लागलं. जिनीपर्यंत पोचण्यासाठी जय सोफ्याला धरून उभा राहू लागला. कालांतरानं जिनीचा पट्टा त्याच्या वॉकरला बांधून तिच्याबरोबर घरभर चालणं सुरू झालं. कमरेत पुरेशी ताकद नसल्यामुळे त्याची आई आधार देत असे. त्यानंतर 1 हात धरून चालण्याएवढी प्रगती झाली. मग घर पुरेना म्हणून गार्डनमध्ये सेशन्स व्हायला लागली आणि एक दिवस दोन्ही हात सोडून जय चालायला लागला. जिनीच्या मागे पळू लागला. त्याच्या आईसाठी आणि मिनलसाठी तो दिवस अविस्मरणीय होता. आधी सुमारे 2 वर्ष फिजिओथेरपी चालू होती, पण अपेक्षित प्रगती होत नव्हती. ती जिनीच्या सान्निध्यात झाली. प्राणी आपल्यातलं उत्तम ते बाहेर काढतात. निरपेक्ष, निर्व्यास प्रेम करतात. मुलाला आपण डॉक्टरकडे, फिजिओथेरपिस्टकडे घेऊन जातो तेव्हा त्याला आपल्याला काहीतरी होतंय, आपल्यात काहीतरी कमी आहे आणि ती दुरुस्त व्हावी ही भोवतालच्या लोकांची अपेक्षा आहे हे अंतर्मनात कुठेतरी ठाऊक असतं. कुत्र्याबरोबर खेळताना असं अपेक्षांचं ओझं त्याच्या मनावर नसतं. खेळताना आपण पडलो तरी कुत्रा आपल्याजवळ येऊन चाटतो हे त्याला अनुभवानं माहीत असतं. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि रोगमुक्ती झपाट्यानं होते. जयच्या बाबतीतही असंच झालं. जयला 7-8 महिने लागले हे सगळं करायला, पण आनंदात, उत्साहात प्रगती होत गेली आणि त्यामुळे सगळ्यांना आशा वाटली आणि वाढली. अखेर जयनं विजय मिळवला. तो दिवस म्हणजे अतीव आनंदाचा दिवस होता. त्याच्या आईनं देखील या डॉग थेरपीमध्ये चांगला सहभाग घेतला होता. तिला विश्वास होता की यामुळे तिचा मुलगा प्रगती करेल. एरवी सुद्धा सतत जिनीचा संदर्भ देणं असं सगळं ती करत असे. आता तर जय चालू पळू शकतो. एवढंच नाही तर डान्स सुद्धा करू शकतो. नुकतीच मुंजही झाली त्याची. सिनियर सिटीजन्समध्ये जो एकटेपणा, एकाकीपणा असतो आणि त्यामुळे त्यांची जी सतत चिडचिड होत असते, त्यांना निराशा येत असते, त्याच्यासाठी सुद्धा असा पेट घरात असणं खूप फायदेशीर असतं. अर्थातच निर्णय अतिशय विचारपूर्वक घ्यावा लागतो, कारण निर्णय मोठा असतो, कायम स्वरूपाचा असतो. त्यामुळे विचार करायलाच हवा. कुटुंबाची कमिटमेंट, त्यांना उपलब्ध असलेला वेळ, त्यांची शारीरिक क्षमता आणि कुत्र्याची पर्यायी व्यवस्था या सगळ्याचा बारकाईनं विचार करावा लागतो. आम्ही एकदा दिलेला कुत्रा सहसा परत घेत नाही असं मीनल सांगत होती. पण उपयोगही अनन्यसाधारण असतो. घरातल्या वातावरणात बदल होतो. कुत्र्याला कंपल्सरी बाहेर न्यावंच लागतं. त्यामुळे बाहेर फिरायला जाणं,
त्याच्याबरोबर पळणं यासारख्या शारीरिक हालचाली मालकाच्या सुद्धा होतात. बाहेर जाण्यामुळे अन्य लोकांची भेट होते, मुलं कुत्र्याला पाहून जवळ येतात आणि एकटेपणा जायला खूप मदत होते. पेट घरात सांभाळणं शक्य नसेल तर कुत्र्याबरोबर वैयक्तिक सेशन्स घेता येतात. शिवाय ॲनिमल थेरपीवर कार्यशाळाही घेतल्या जातात. घोडा, कुत्रा, ससा, मासा असे अनेक प्राणी एकटेपणा घालवायला उपयोगी पडतात. मांजरे यामध्ये येतं, पण मांजराची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते. ती समजून घेणं आवश्यक असतं. मांजर एका विशिष्ट तऱ्हेनं घशातून आवाज काढते. तो अतिशय शांत करणारा आवाज असतो. अगदी समाधी अवस्थेत नेणारा असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. शास्त्रीय दृष्ट्या हे सिद्ध झालंय की मांजराचा आवाज हाडांसाठी चांगला असतो. कधीकधी आपल्याला मांजराचे मालक सांगतात की माझं डोकं दुखायला लागलं की माझ्या मांजराला ते कळतं, मग ते येऊन मला चाटतं आणि मला बरं वाटतं. ही गंमत नाही, खरोखरच असं होतं. डोकेदुखी मांजराला किंवा कोणत्याही प्राण्याला अगदी सहज कळते. काही गंभीर आजारही कळतात, तर डोकेदुखी तर अगदीच साधी गोष्ट आहे. मांजराची जीभ खरखरीत असते. तिनं चाटलं की कपाळामध्ये रक्ताभिसरण चांगलं होतं आणि डोकं दुखायचं थांबतं. बापरे, मी प्राण्यांच्या अजब दुनियेत शिरतेय असं मला वाटायला लागलं. मिनलनं माझं आश्चर्य आणखी पुढे नेत म्हटलं, आमच्या पेपे नावाच्या थेरपी डॉगबद्दल सांगते. पेपे अतिशय शांत स्वभावाची आहे. माझा भाऊ आकाश आणि पेपेचं ट्युनिंग एकदम उत्तम आहे. आणखी सुद्धा कुत्रे आहेत आकाशकडे, तोही हेच काम करतो. तर सांगायचं म्हणजे चल हा परवलीचा शब्द उच्चारला की खाली जायचं असतं हे त्याच्या सगळ्याच कुत्र्यांना माहीत आहे. पण ते खरंच म्हटलेलं आहे की गमतीनं म्हटले आहे हे फक्त पेपेलाच कळतं. चल म्हटलं की बाकीचे तिघे उठतात, पण खरं म्हटलं असेल तरच पेपे उठते, कारण तिचं ट्युनिंग उत्तम असल्यामुळे आकाशच्या मनात काय आहे हे तिला बरोबर समजतं. मिनल पुढे सांगत होती की अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये घोड्यांना अडथळे पार करायचे असतात. त्यांना तसं ट्रेनिंग दिलेलं असतं. खरं तर त्यांना ते अजिबात अवघड नसतं. पण चालक घाबरला, त्याचा आत्मविश्वास ढळला की घोडा अडखळतो. प्राणी माणसाच्या इंटेन्शन्सप्रमाणे रिस्पॉन्स देतात. ऑक्सिटोसिन हा लव्ह हार्मोन म्हणून ओळखला जातो. आई आणि तिच्या लेकरातला बंध. आईनं त्याच्या डोळ्यावरून हात फिरवला, अंगावरून फिरवला की हेच हार्मोन्स स्त्रवतात. आपण प्राण्याचे लाड करतो तेव्हा देखील हेच हार्मोन्स सिक्रेट होतात आणि त्याचा एक गंध त्यांना जाणवतो. आपण ज्याला वास म्हणतो तो म्हणजे खूपच वरवरचा गंध. प्राणी त्याहीपेक्षा अधिक सूक्ष्मतेनं गंध घेऊ शकतात. त्यामुळेच व्यक्तीतला कॅन्सरही ओळखणं त्यांना शक्य असतं. मिनलच्या म्हणण्यानुसार जगाचंही अवलोकन प्राणी अतिशय सूक्ष्म पद्धतीनं करत असतात. आपल्या कल्पनेपेक्षा खूपच अधिक गोष्टी त्यांना समजतात, जाणवतात. म्हणून तर मिनल आणि कंपनी त्यांच्या थेरपी डॉगच्या कामाची वेळ अतिशय मर्यादित ठेवतात. दिवसाला फक्त 2 तास. त्या दरम्यान थेरपी डॉग्स म्हणे खूपच दमून जातात. त्यांना एवढा प्रचंड भावनिक ओव्हरलोड होतो की ते खरोखरच अतिशय शिंतात. प्राणी तुमच्याशी भावनिकरित्या जोडले तर जातातच, शिवाय ते सगळं निरपेक्षपणे अतिशय विनयशील पद्धतीनं करतात. तुम्ही पेशंट असाल, तुमचा एखादा अवयव गमावलेला असेल, तुमचं दिसणं असणं कसंही असो, तरी प्राणी तुमच्यावर निरपेक्ष प्रेमच करतात आणि तुम्हाला तुम्ही असाल तसे स्वीकारतात. हा ॲनिमल थेरपीचा विशेष गुण आहे, युनिक प्लस पॉइंट आहे. अन्य कोणत्याही थेरपीनं हे साधलं जात नाही. माणसाला निरपेक्ष प्रेम तर हवंच असतं, शिवाय तो असेल तसा स्वीकारला जावा असंही त्याला फार मनापासून वाटत असतं. नवे त्याची ती गरज असते आणि ती गरज ॲनिमल थेरपीनं भागवली जाते. मिनल अतिशय अभ्यासपूर्ण बोलत होती आणि मला ऐकायला मजा वाटत होती, तसंच आश्चर्यही वाटत होतं. आमच्या पेपेला आम्ही एका सेंटरवर घेऊन जातो.
मिनल सांगत होती. तिथे वेश्या व्यवसायासाठी निर्यात केल्या जाणाऱ्या मुलींना वाचवून आणलं जातं, सांभाळलं जातं. राहायला जागा, शिक्षण सगळं काही दिलं जातं. तर तिथल्या मुली पेपेची फार आतुरतेनं वाट बघत असतात, कारण ती त्यांना कोणतेही प्रश्न विचारणार नसते, शिवाय कोणत्याही अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर लादणार नसते. समाजात वावरत असताना आपणही एक चांगुलपणाचा मुखवटा सतत घालून फिरत असतो. त्याचं एक दडपण असतं, कारण समाज मान्यतेसाठी चांगलं असणं, निदान तसं भासवणं फार गरजेचं असतं. प्राण्यांच्या सहवासात ते अडसर अक्षरशः गळून पडतात. खूप मोकळं आणि रिलॅक्स्ड वाटतं. इथे मिनल. एअरपोर्टवर अनेकदा अनेक तास थांबावं लागतं. तिथे अनेक प्रकारचे प्रवासी असतात. बिझनेसच्या निमित्तानं सतत प्रवास करणारे, काही ज्येष्ठ, काही छोटे, काही पहिल्यांदाच कुठे चाललेले. एक कंटाळवाणा आणि स्ट्रेसफुल असा तो काळ असतो. एकदा मिनलच्या कंपनीला एअरपोर्टकडून अशा प्रवाशांना किंचित दिलासा मिळावा, थोडी करमणूक व्हावी यासाठी नियुक्त केलं गेलं. तिथे हे थेरपी डॉग्स न्यायला सुरुवात झाली. तिथले जे कुत्राप्रेमी होते ते अर्थातच कुत्र्याच्या जवळ येऊन अगदी भान हरपून खेळायला लागले. त्यामुळे त्यांचा एकटेपणा, कंटाळा कमी व्हायला मदत होऊ लागली. प्राण्यांची ही निरपेक्ष वृत्ती अशी अनेक प्रकारे उपयोगी पडते. थेरपी डॉग्सचा स्वतःचा कामातला आनंद संपतोय असं लक्षात येतं तेव्हा त्यांना रिटायर केलं जातं. संस्था चालूच राहते. जुने कुत्रे जातात, तसे नवे कुत्रे येतात. त्यांचं ट्रेनिंग चालू होतं. ते शिकत असतात आणि काम करत असतात. घरात पेट म्हणून असलेले कुत्रे जेव्हा जातात तेव्हा त्यांच्या कुटुंबाला सपोर्टची गरज असते, कारण आधी म्हटल्याप्रमाणे हे सगळे कोणाचे तरी फार लाडके असतात, कुटुंबाचा एक घटक असतात. अर्थातच त्यांच्या जाण्याचा कुटुंबाला धक्का बसतो आणि मिनलच्या संस्थेतल्या कलिग्सना त्यावेळी अशा लोकांना मदत करावी लागते, आधार द्यावा लागतो आणि तो अर्थातच ते आनंदानं करतात. पेट हा कुटुंबाचा एक घटक असतो. अनेक वर्ष तो आनंद देतो, निरपेक्ष प्रेम देतो. हे अगदी खरं आहे ग. पण तो जाण्यानं दुःखही तीव्र होतं. मग त्याचं काय? हा प्रश्न जेव्हा मी मिनलला विचारला तेव्हा तिचं उत्तर अतिशय समर्पक होतं. ती म्हणाली, अहो ते दुःख आहेच, मौल्यवान काहीतरी गमावल्याची भावना देखील आहे. पण मग यातूनच व्यक्ती अधिक प्रगल्भ आणि स्थिर होते. लॉस टेक्स यू टुवर्ड्स ग्रोथ. म्हणजे त्या गोष्टीला त्यांना तोंड देता आलं पाहिजे, नातीही जोडता आली पाहिजेत. ज्याला आपण मानसिक स्थैर्य आलं असं म्हणतो तेही गरजेचं असतं. पाश्चात्य देशात बेरीवमेंट काउन्सिलिंग असतं. ज्यांची पेट्स जातात अशांसाठी ते केलं जातं, कारण तिथे बाकी सपोर्ट सिस्टीम नसते ना. पेट म्हणजे कुत्रा आणि त्याचा पालक हे समीकरण डोक्यात बसतंय न बसतंय तो मिनल सांगू लागली त्यांच्या घरातल्या पोपटाविषयी. एक उडून आलेला पोपट त्यांच्या आजीच्या घरी राहिला होता. दिवसभर पिंजऱ्याच्या बाहेर आणि रात्री फक्त आतमध्ये राहायचा. सकाळी शॉवरखाली आंघोळ करायचा, मग उन्हात बसून मिरची किंवा पेरू खायचा. दुपारी आजीच्या हातानं दूधभात खायचा. दिवसभर तिच्या मागे मागे फिरायचा. दुपारी तिचा पदर पांघरून झोपायचा. आजोबा तर त्याला 6वा नातूच म्हणायचे. आजीचा एकटेपणा घालवण्यासाठी त्याची खूप मदत झाली. पिटूकला पोपटही पेट असू शकतो. किर्र करून क्वचित आजोबांच्या अंगावर मात्र ओरडायचा म्हणे. का कोणास ठाऊक? मिनल गतस्मृतींमध्ये हरवली होती आणि मी अडकले होते एका कोड्यात. विश्व किती विविधतेनं नटलेलं आहे, किती आयाम आहेत या विश्वाला. आपण बघतो ते, आपल्याला कळतं ते, जाणवतं तेच सत्य आहे. हा आपला केवढा अट्टहास असतो. प्राण्यांपेक्षा आपण श्रेष्ठ असं समजतो, पण तसं मुळीच नाहीये हे जाणवलं. लहान मोठं कोणीच नसतं. एकाच चैतन्य शक्तीचे आपण हजारो अवतार आहोत. तुकडोजी महाराज म्हणतात त्याप्रमाणे, चिती से अणु परमाणु बना, इस जीव जगत का रूप लिया, कहीं पर्वत वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा तू एक ही है.